चालू असलेलो सामना तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी एक अटीतटीचा सामना होणार, याच्यात काय वाद नाही, कारण दोन्ही संघ मातब्बर असे संघ आहेत. आणि सामना बघण्यासाठी खास मोठमोठी मंडळी इकडे मंचावर उपस्थित झालेली आहेत. आमच्या कांचनताई नागवेकर आहेत, त्याचप्रमाणे साळवी मॅडम आहेत, आमचे दळी साहेब आहेत, जापडेकर साहेब आणि अनिकेतचे पप्पा पण आहे अनिकेतचे. आणि खास आमची उपस्थिती लागली ते म्हणजे आमचे लाडके मित्र दिगंबर शेठ मयेकर, एक नावाजलेलं व्यक्तिमत्व या पोमेंडी बुद्रुकचो, भविष्यातलो पोमेंडीचो सरपंच आहे, माझा लाडको मित्र आहे. तो इलेक्शन होईपर्यंत फोन करत असता, काय रिझल्ट लागत काय रिझल्ट लागत, पण कधी आम्हाला काय म्हणत नाही, एका तो गुरको देत आहे. म्हणजे तो पण माझा लाडको मित्र दिगंबर मयेकर. पहिली जोडी यावेळी मैदानात आली आहे ती म्हणजे साईराज आणि श्रेयस. पंचांचा निर्णय येत आहे, खेळ सुरू. गोलंदाज कोण आहे तो बघायचो आहे. तन्मय आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन जबरदस्त असो फटको मारला होतो, पण पहिलो चेंडू निर्धाव. परत एकदा तन्मय आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज तो म्हणजे साई. ह्यावेळी मात्र परत एकदा जबरदस्त असो फटको मारला होतो, पण तितकाच क्षेत्ररक्षण मजबूत. धावसंख्येत काय वाढ नाही, धावसंख्या ती म्हणजे 0. परत एकदा तन्मय आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय, त्याचा सामना करीत तो म्हणजे साई. एक धडाकेबाज असो फलंदाज, जबरदस्त फटकेबाजी करण्यात एक्सपर्ट आहे, चौकारांची आतिषबाजी करता तो म्हणजे साई. यावेळी मात्र वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढताय, धावसंख्या झाली ती 1. परत एकदा तन्मय आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज तो म्हणजे तन्मय. ह्यावेळी मात्र जबरदस्त फटको, पण पायान पण बघा फिल्डिंग करताय. धावसंख्येत काय वाढ नाही, धावसंख्या आहे तिकडे थांबले गेलेली. परत एकदा तन्मय आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. परत एकदा खणखणीचा सोपटको, मग तितकाच जबरदस्त क्षेत्ररक्षण. परत एक चेंडू निर्धाव, फक्त धावसंख्या झाली ती 1. तन्मय आपल्या षटकातलो माझा वाटतं शेवटचा चेंडू घेऊन साईसाठी. ह्यावेळी मात्र थोडंसं दिशा भर काढलो, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव भेटताय. धावसंख्या झाली आहे ती 2. परत एकदा तन्मय आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज तो म्हणजे साईराज उर्फ साई. एक धडाकेबाज असो फलंदाज, पण चौकारांची आतिषबाजी काय करत नाही. यावेळी मात्र चौकारांची आतिषबाजी चालू झाली. सांगितल्या चौकारांची आनंद घेण्यासाठी आमचे गोरखनाथ शेठ बने पण आले आहेत. माझा लाडको मित्र हायस्कूलचा तो म्हणजे बाल्या पण आलो आहे खास मॅच बघण्यासाठी. त्याच्या बरोबर आहे तो म्हणजे सचिन पांचाळ, एक नावाजलेलो असो समालोचक, एसटीचो कंडक्टर, भविष्यातलो एसटीचो मुख्य अधिकारी होणार, याच्यात काय वाद नाही. त्या दरम्यान गोलंदाज कोण येत आहे तो बघायचो आहे. विघ्नेश आलोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर पहिलीच विकेट, जबरदस्त अशी गोलंदाजी करताय तो म्हणजे विघ्नेश. आल्या विघ्न आणल्या विघ्नेशने. आलोय खेळूक तो म्हणजे ओमकार. बघूया कशा पद्धतीने ओमकार फलंदाजी करता आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करता ती बघायची आहे. विघ्नेश आपल्या षटकातलो दुसरा चेंडू घेऊन समोर फलंदाज असतात तो म्हणजे ओमकार. एक धडाकेबाज असो बॅट्समन आहे ओमकार. ह्यावेळी मात्र स्वतःच बघा विकेट किपर कसो पडून फिल्डिंग करता आणि पडून बॉल अडवताय, पण धाव संख्या काय वाढवत नाही. परत एकदा विघ्नेश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज असतात तो म्हणजे ओमकार. काय करता ओमकारचा बघायचा. ह्यावेळी मात्र खणखणीचा फटको, मग तितकाच क्षेत्ररक्षण मजबूत. धावसंख्येत काय वाढ नाही. परत एकदा विघ्नेश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. ह्यावेळी मात्र जबरदस्त फटको, पण परत एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जोरात नेम काढला नव्हतो, पण नेम थोडंसं चुकलो म्हणून, नाही तर नक्कीच विकेट भेटली असती. पण एक धाव घेण्यात यशस्वी झालो आहे. धावसंख्या झाली ती फक्त 7. परत एकदा विघ्नेश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. ह्यावेळी समोर फलंदाज असतात तो म्हणजे साईराज. एक धडाकेबाज आणि घाणेरडो बॅट्समन जे का म्हटलं जातात तो म्हणजे साईराज.
षटकातलो शेवटचो चेंडू घेऊन हे संपली ओव्हर. ओव्हर संपली. फलंदाज असतो तो म्हणजे ओमकार. काय करता ओमकारता बघायचा आहे. चौकारांची आतिषबाजी करणार अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ओमकार. पण आता ह्यावेळी मात्र चौकार काय जात नाही ज्याच्या बॅटिंग तो म्हणजे ओमकार. जे का रन मशीन म्हणतात संघाची तो म्हणजे ओमकार. बघूया काय करता चौकारांची आतिषबाजी करता काय. पण ह्यावेळी मात्र जखडून ठेवला नाही बंटीनं असं वाटतंय. परत एकदा बंटी आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज असतात तो म्हणजे ओमकार. एक धडाकेबाज असो फलंदाज. ह्यावेळी मात्र जबरदस्त फटको. पण फटक्यात काय तेवढंसं जीव दिसत नाही. परत एक चेंडू निर्धाव. धावसंख्येत काय वाढ नाही. धावसंख्या हाय तिकडे थांबले गेलेली फक्त 7. माझा मित्र आहे बाजूक ओमकार. एक नावाजलेलो असो फलंदाज नावाजलेलो गोलंदाज तो म्हणजे ओमकार. यावेळी मात्र घेऊन सुरेशसाठी ह्यावेळी मात्र परत एकदा एक धाव. या एकाच धावेवर समाधान मानू लागताय. धाव संख्या झाली ती फक्त 8 ना 8. माझ्या पांढऱ्याचो खास पंटर साल्टो. एक नाव वाजलेलो व्यक्तिमत्व. अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलो. तुमच्याकडे काही बारशे 5वीचे ऑर्डर असतात अगदी हळदीची लग्नाची तरी नक्की कळवा. एक नाव वाजलेलो असो डीजे मास्टर आहे माझा मित्र साल्टो. आमच्या पांढऱ्यांच्याचं नाव ठेवलं नाही साल्टो म्हणजे निखिल. या दरम्यान पहिली जोडी मैदानात आली आहे. अनिकेत आणि बंटी. ह्यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर 2 धावा. सर्व्हिस ना बॉलर कोणतो श्रेयश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज असतात तो म्हणजे अनिकेत. एक धडाकेबाज फलंदाज. ह्यावेळी मात्र 2 धावा. पंचांचा निर्णय येत आहे 2 धावा. धाव संख्या झाली ती 4. आजचा मॅचचा पंच आहे तो मेन पंच म्हणून काम बघताय तो म्हणजे एक नाव वाजलेलो फलंदाज नाव वाजलेलो गोलंदाज. अख्ख्या रत्नागिरीत फेमस आहे पंच म्हणून काम बघताय. ह्या दरम्यान खणखणीत असो फटको आणि 4 धावा. फक्त एका धावेची आवश्यक